जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट एकदम नवीन अँगलवर आधारित आहे. सर्वात आधी क्लिअर, एप्रिलचा हप्ता थांबलेला नाही, तो अजूनही प्रोसेसमध्ये आहे. आता नवीन काय? सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम सुरू असल्याचे संकेत आहेत. म्हणजे काय? संपूर्ण राज्यातील पेमेंट प्रोसेस एकाच डॅशबोर्डवरून मॉनिटर केला जात आहे. यामुळे कुठे डिले आहे, कुठे पेमेंट अडकले आहे हे लगेच ट्रॅक केलं जात आहे. आता मुख्यमंत्री स्तरावरून संकेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसाधारणपणे असे सांगितले आहे की योजना प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबवली जाईल आणि लाभार्थ्यांना वेळेवर फायदा मिळावा यासाठी सिस्टम मजबूत केला जात आहे. तसेच मंत्री अदिती ताटकरे यांनीही संकेत दिले आहेत की व्हेरिफिकेशन आणि डेटा ॲक्युरसीवर विशेष भर दिला जात आहे. याचा अर्थ थोडा डिले होऊ शकतो, पण पेमेंट नक्की मिळणार आहे, पैसे. आता एप्रिल प्लस मे हप्त्याबाबत. एप्रिलचा पेंडिंग हप्ता प्रोसेसमध्ये आहे आणि मे महिन्याचा सायकल सुरू होत आहे. म्हणून काही लाभार्थ्यांना बॅक टू बॅक पेमेंट मिळू शकतो किंवा दोन्ही हप्ते जवळपास मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पैसे मिळणार नाहीत. आणखी एक नवीन अपडेट, सिस्टममध्ये डिले ट्रॅकिंग फीचर सुरू आहे. म्हणजे डिले असलेले केसेस आधी क्लिअर केले जात आहेत. आता तुम्ही काय करायला पाहिजे? डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा, बँक अकाउंट व्हेरीफाय ठेवा आणि अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, मॉनिटरिंग सिस्टममध्ये तुमचं नाव ॲड करतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा फसवणुकीपासून सावध राहा, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता सुरक्षित आहे आणि लवकरच येणार आहे. तर मित्रांनो, संयम ठेवा आणि जागरूक राहा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये पेमेंट लाईव्ह कधी सुरू होणार आणि कोणाला आधी पैसे मिळणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आतापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.